रामकृष्ण हरी मंडळी पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती निघालेली आहे. तर या मेगा भरतीमध्ये टोटल 44,228 जागा आहेत मित्रांनो. तर या ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या 2 पोस्टमध्ये विभागल्या गेलेल्या आहे. एक आहे ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि दुसरा आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर. यासाठी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या परीक्षेची आवश्यकता नाही मित्रांनो. तुमची डायरेक्ट 10वीच्या टक्केवारीनुसार निवड होणार आहे मित्रांनो. तर यासाठी मित्रांनो महिला तसेच पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात. तसेच वयोमर्यादा जी काय आहे मित्रांनो, ती कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. तर 15 जुलैपासून याचे फॉर्म स्टार्ट झाले मित्रांनो, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. तसेच 5 ऑगस्टपर्यंत हे ॲप्लिकेशन चालणार आहे मित्रांनो. आणि यासाठी फी जर पाहिले मित्रांनो, तर ओबीसी, ओपन आणि ईडब्ल्यूएससाठी ₹100 फी आणि एस-सी, एस-टी ऑदर्ससाठी काही यासाठी फी नाही मित्रांनो. तर हे फॉर्म तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने भरू शकता, ही संपूर्ण लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सर्कलवर ओके करायचं मित्रांनो. खाली 14 नंबरला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. तर या ठिकाणी जिल्हा-वाईज जे काही जागा आहेत त्या ओपन झालेल्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या डिव्हिजनमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये जे काही जागा आहे ते सर्च करू शकता मित्रांनो. जर समजा अहमदनगर जिल्हा असेल तुमचा तर त्या ठिकाणी ओके करायचं आहे आणि व्ह्यू पोस्ट करायचं मित्रांनो. यानंतर अशा प्रकारे तुमच्या जे पोस्ट ऑफिसनुसार जागा आहे मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आरणगाव डोमालामध्ये ईडब्ल्यूची एक जागा आहे मित्रांनो. मराठी भाषा 10 क्लास दिलेली आहे या ठिकाणी. तसेच पिनकोड दिले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमच्या पोस्ट ऑफिसनुसार तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर चला आपण आता लाईव्ह प्रोसेस पाहणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची. हा जो ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो, तो 3 टप्प्यांनी भरायचा आपल्याला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर्वात पहिली स्टेज आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन. त्यानंतर दुसरी स्टेज आहे मित्रांनो अप्लाय ऑनलाईन. तसेच तिसरी स्टेज आहे मित्रांनो फी पेमेंट. तर अशा प्रकारे 3 स्टेजमध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या गुगलवर GDS ऑनलाईन सर्च करायचं मित्रांनो. तर या ठिकाणी लेफ्ट साईडला पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी रजिस्ट्रेशनवर तुम्ही क्लिक करायचं मित्रांनो. रजिस्ट्रेशनवर टच केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो तुमच्यासमोर. त्यासाठी सर्वात अगोदर तुमचा व्हॅलिडेट मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो. 10 अंकी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो आता सध्या चालू असायला हवा मित्रांनो. त्याच्यामध्ये बॅलन्स असायला हवा, कारण OTP वगैरे येऊ शकतात. तसंच ईमेल ID जी तुम्ही आता सध्याला यूज करत आहात ती टाकायची मित्रांनो. त्यानंतर तिसरं जे आहे ते ॲप्लिकंट तुमचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. जसं तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आणि मार्कशीटवर असेल मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही नाव टाकायचं या ठिकाणी तुमचं. त्यानंतर तुमच्या फादर किंवा मदरचं नेम टाकायचं मित्रांनो. ते सुद्धा ज्या प्रकारे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर असेल तसंच टाकायचं मित्रांनो. तसेच तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर तुमचं जेंडर टाकायचं मित्रांनो. तुम्ही मेल असाल तर मेल किंवा फिमेल असं टाकू शकता मित्रांनो. तसेच कम्युनिटी टाकायची मित्रांनो या ठिकाणी तुम्ही. तसेच तुमचं सर्कल निवडायचं मित्रांनो. तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये फॉर्म भरायचा आहे हा, या ठिकाणी तुम्ही सर्कल निवडू शकता मित्रांनो. सिलेक्ट सर्कल या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल आहे मित्रांनो आपलं, ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वीची जी काही बोर्ड एक्झाम आहे ती कोणत्या वर्षी पास झाला मित्रांनो ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी कोर्स अशा प्रकारे मित्रांनो आणि खाली जे काही हे तुम्हाला कॅप्चा दिसतंय मित्रांनो PSC7A अशा प्रकारचा कॅप्चा तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल, तो टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड. प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल्स ऑफ रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं ओपन होईल मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे मित्रांनो, त्या ठिकाणी व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करून OTP येईल मित्रांनो तुम्हाला. मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेज तसेच ईमेल ID वर एक मेसेज येईल तुम्हाला, एक मेल येईल तुम्हाला. तर ते दोघं टाकून तुम्ही मोबाईल नंबर तसेच ईमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचे आहे मित्रांनो.
तर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारची डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे मित्रांनो. त्यासाठी सर्वात अगोदर 10 नंबरला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो. एकदम अचूक आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला. त्यानंतर तुम्ही जर डिसॅबिलिटीमध्ये येत असाल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे मित्रांनो. टाइप ऑफ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे मित्रांनो ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये सेकंडरी स्कूल म्हणजे 10वी झालेले मित्रांनो या ठिकाणी लँग्वेजचे ऑप्शन आहेत. या ठिकाणी लँग्वेज टाकू शकता. आपण या ठिकाणी मराठी टाकणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे लँग्वेज टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जे काही तुम्ही एखाद्या ठिकाणी एम्प्लॉय असाल तर येस ऑर नो करायचं आहे मित्रांनो. जर एम्प्लॉय असाल तर त्या ठिकाणची एन-ओ-सी तुम्हाला अवेलेबल करायची मित्रांनो. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला नॉन ऑब्जेक्टिव्ह सर्टिफिकेट आणायचा मित्रांनो आणि तो अपलोड करायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. तो 50 केबीच्या आत असला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची. सिग्नेचर म्हणजेच एका कोऱ्या पेजवर साईन करायची मित्रांनो आणि त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. तो 20 केबीच्या आत असायला हवा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला ही जी डिटेल आहे ती सबमिट करायची मित्रांनो. तर तुमची संपूर्ण डिटेल टाकून झाल्यावर मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर शो होईल मित्रांनो. त्या रजिस्ट्रेशन नंबरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्याचं सेव्ह करून ठेवायचं आहे मित्रांनो. तसेच तुमच्या मोबाईल क्रमांकावर सुद्धा तो रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल मित्रांनो टेक्स्ट मेसेजद्वारे. तर तिथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा मित्रांनो आणि हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. पुढच्या प्रोसेससाठी तो तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी आपली पहिली जी काही स्टेज आहे ती पूर्ण झालेली आहे मित्रांनो. दुसरी स्टेज आहे अप्लाय ऑनलाईन. या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर अप्लाय करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन डिटेल्स आपली संपूर्ण ते रिसिव्ह झालेले आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे ते त्यासाठी तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यावर या ठिकाणी आपलं सर्कल निवडायचं आहे मित्रांनो. म्हणजेच आपलं जे स्टेट आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण ज्या स्टेटमध्ये फॉर्म भरणार आहे तो स्टेट निवडायचा आहे मित्रांनो. त्याचे या ठिकाणी सबमिट केल्यानंतर आपल्याला जो काही ओ-टी-पी आहे मित्रांनो तो आपल्या क्रमांकावर पाठवला जाईल. तो ओ-टी-पी टाकून तसेच कॅप्चा टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे मित्रांनो. तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यावर मित्रांनो अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस टाकायचा मित्रांनो. जर तुमचा जे काही कम्युनिकेशन ॲड्रेस आहे मित्रांनो तो म्हणजे सध्या तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता तो, आणि परमनंट ॲड्रेस म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्सवर तसेच आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो मित्रांनो. जर तुमचे दोन्ही एकच ॲड्रेस असतील तर तुम्ही या ठिकाणी सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस करू शकता. त्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा हाऊस नंबर तसेच अपार्टमेंट नंबर आणि तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, पोस्ट ऑफिसचं नाव, तसेच तुमचा पिनकोड, तसेच जिल्ह्याचं नाव ही संपूर्ण डिटेल भरायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता खाली क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही तुमचे सिलेक्ट बोर्ड करायचे म्हणजे महाराष्ट्र बोर्ड आहे की कोणतं बोर्ड आहे ते तुम्ही या ठिकाणी गोवा बोर्ड असेल तर त्या प्रकारचं बोर्ड टाकायचं मित्रांनो. तसेच तुमचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये आहे का ग्रेडमध्ये आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो. तसेच सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन करायचं म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा मित्रांनो. तर तुमचा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पोस्ट ऑफिसनुसार अशा जागांचं जे काही वाटप आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अहमदनगरमध्ये जे काही ऑफिस आहे मित्रांनो, आरणगाव धुमाळा या ठिकाणी मित्रांनो पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे म्हणजे पोस्ट प्रेफरन्स मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला जे काही पहिले प्राधान्य द्यायचं आहे मित्रांनो ते या ठिकाणी तुम्ही देऊ शकता मित्रांनो. जर समजा तुम्हाला आरणगावला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा तर या ठिकाणी तुम्ही 1, त्यानंतर या ठिकाणी बुटे टाकलेला 2 द्यायचं आहे तर 2, अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता मित्रांनो. म्हणजेच प्रेफरन्स जे काही असतं मित्रांनो, जर समजा तुम्हाला जे काही प्रेफरन्स दिलेले आहे त्या ठिकाणी सर्वात अगोदर तुमचा विचार केला जाईल मित्रांनो. जर या ठिकाणी तुम्हाला आरणगावला तुम्ही फर्स्ट नंबरचा प्रेफरन्स दिलं मित्रांनो तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी तुमचं कंपॅरिझन केलं जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता मित्रांनो. प्रेफरन्स सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येत आहे. तर मेक पेमेंट या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्यू-आरचा ऑप्शन आहे. तर क्यू-आरने पेमेंट करायचं आहे कारण अगदी सोपं आहे मित्रांनो. या ठिकाणी मेक पेमेंट फॉर ₹100 आहे मित्रांनो तुम्हाला.
तुम्ही या QR वरून मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे वरून तुमच्या मोबाईलवरून अगदी सहजच पेमेंट करू शकतात मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपले जे काही ॲप्लिकेशन आहे ते सबमिटेड झालेले मित्रांनो, सक्सेसफुली झालेले आहे. मित्रांनो या ठिकाणी ओके करायचं आहे. पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता.